महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 महाराष्ट्र शासन मुर्दाबाद 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 पालकमंत्री संजय शिरसाट मुर्दाबाद 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 भाजप सरकार मुर्दाबाद 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 जिल्हाधिकारी स्वामी मुर्दाबाद 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 वंचित बहुजन आघाडीचा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या आदेशावरून जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढलेला आहे। 12 जुलै रोजी जिल्ह्याची आढावा बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत त्यांच्या आदेशाचा न्यायालयाचा दाखला देत त्यांनी अतिक्रमणे काढण्यासाठी दिशानिर्देश दिले। त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढला। परंतु ही पार्श्वभूमी बघितली आपण की जे अतिक्रमण धारक आहे, गायरान धारक आहे, ते सन 1990 पासून 98 पर्यंत त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांनी दंड भरलेला आहे आणि काही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। अशा परिस्थितीमध्ये पावसाचे दिवस आहेत आणि अचानकपणे कारवाई करून त्यांचे घर नेस्तनाबूत करण्याचं काम हे पालकमंत्री संजय शिरसाट करत आहेत। शहरामध्ये ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस यांनीच ब्रश सुद्धा काढलेला नाही आणि गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी महानगरपालिकेचा मुद्दा उचलला आणि पालकमंत्री संजय शिरसाट हे शहराचे आमदार असताना ग्रामीण भागाच्या जिल्ह्याच्या अतिक्रमणाचा मुद्दा घेत आहे। म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, हे सत्तेतील अधिकारी करतायत। तर वंचित बहुजन आघाडीची भूमिका कायम राहिलेली आहे की ज्यांनी अतिक्रमण केले आहे त्यांना ती जागा त्यांच्या नावावर करण्यात यावी। यासाठी वंचितचे सर्व बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी पावसाळी अधिवेशनमध्ये मुंबईमध्ये मोर्चा काढला होता आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईला स्थगिती दिली होती। परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यांनी कारवाई केलेली आहे। जनतेला भ्रमित करून त्यांचं मतदान मिळवण्यासाठी हा प्रकार चालू आहे। कारण बीजेपी आणि संजय शिरसाट शिंदे गट हे सगळे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत। लाडक्या बहिणीचा मुद्दा, त्यानंतर त्यांना 2100 रुपये देण्याचा मुद्दा असेल, प्रत्येक वेळी निवडणुकीच्या तोंडावर कुठला ना कुठला मुद्दा, जातीवादी मुद्दा काढण्याचा यांचा प्रकार आहे। खऱ्या अर्थाने विकास कामे दूर ठेवलेली आहेत आणि नागरिकांचं मत मिळवण्यासाठी धार्मिक राजकारण आणि सत्तेसाठी अशा पद्धतीने ते कृत्य करतायत। वंचित बहुजन आघाडी आज या कार्यालयामार्फत मागणी करते की कुठलीही कारवाई करू नये आणि जर असं होत असेल तर सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी खूप मोठं आंदोलन उभा करेल। आणि आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून इशारा देतोय की 8 दिवसाचा आमचा अल्टिमेटम असेल। आम्ही सर्व गायरान धारक, अतिक्रमण धारक यांना सोबत घेऊन मोठे जन आंदोलन या ठिकाणी करणार आहोत, प्रत्येक तहसील कार्यालयावर सुद्धा। त्यांची संस्कृती दी आणि ती संस्कृती आता हळूहळू जनतेच्या निदर्शनास येत आहे। आपल्या मीडियाचे मी आभार मानतो की असे हे कृत्य जनतेच्या समोर आपण दाखवत असतात। आणि आताची जी परिस्थिती आहे, रम्मी खेळणे असेल, मारामाऱ्या करणे असेल, दादागिरी करणे असेल, हे त्यांचा मूळ हेतूच आहे। तर आपण निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की असं प्रशासनाच्या माध्यमातून गायरान जमिनीवर अतिक्रमण काढून त्याच्यावर पालकमंत्री शिरसाट कब्जा करणार आहेत असं आपण संजय शिरसाट यांचा उद्देश जमिनी बळकवण्याचा आणि वास्तू बळकवण्याचा आहे। याचं उदाहरण आपण विट्स हॉटेल आणि भूखंड या माध्यमातून बघितलेलं आहे। आणि जसं विधान भवनामध्ये, विधिमंडळामध्ये ज्यावेळेस मुद्दा उपस्थित केला तर तोंडाचं पाणी या संजय शिरसाट यांचं पळालं होतं। आणि आताची परिस्थिती, घरकुल योजनेसाठी यांच्याकडे सही करण्याला वेळ नाही आहे। दलित आदिवासी यांचा जो विकास निधी आहे तो यांनीच आरोप केला होता की तो शासनाने लाडकी बहिणीसाठी वळवला। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 1500 रुपयाहून आम्ही 2100 रुपये देऊ। या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत का? नाही घडलेल्या। याचा अर्थ असा आहे की हे जे प्रशासन आहे हे फक्त जनतेला मूर्ख करून मतदान मिळवण्याचं काम करतंय। धन्यवाद।